राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते. पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णाजीराव किर्लोस्करांचं, त्याचे पहिले जे मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथं जिथं संग्रहालय तिथं तिथं त्यांनी पोच केल्या. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचंय की ह्याच मराठी स्मारक ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतलं. हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरच तुम्ही समजून घ्या आणि ते कशा पद्धतीने ते कुत्र्याच्या संविधानासाठी मदत करतील. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढे आणतात हे खरं दुर्दैव आहे. मला वाईट वाटते, पण मला मुद्दाम सांगायचं या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचं ऋणानुबंध संबंध आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी महाराज तर मित्र होतेच, पण त्याच्या पुढचा टप्पा मला सांगायचा आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांचे चिरंजीव यशवंत होळकरशी केला. पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणला. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी आत्ताचे जे वंशज आहेत भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडवून आणलं. शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही, पण या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न